एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला थेट पोलिसांनी बेड्या ठोकल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अखेर असं काय घडलंय की या बड्या नेत्याच्या मुलावर पोलिसांना कारवाई करावी लागली सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण असे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देतो। तर भाजपचे केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भागीरथ याला हैदराबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि लैंगिक शोषणाचे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पीडित मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार भागीरथने जून 2025 मध्ये मुलीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवले। एवढंच नाही तर त्यानंतरच्या काळात तिला दारू पिण्यासाठी आणि विचित्र वर्तन करण्यासाठी तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला। या छळाला कंटाळून पीडित मुलीने नैराश्यातून 2 वेळा स्वतःचं जीवन संपवण्याचा देखील प्रयत्न केला होता। सुरुवातीला भागीरथ स्वतः पोलिसांसमोर शरण गेल्याच्या चर्चा होत्या, पण पोलिसांनी थेट अटकेची कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं आहे। तर दुसरीकडे मुलीच्या पालकांनी 5 कोटी रुपये उकळण्यासाठी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप भागीरथने केला आहे। मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।